सप्तशृंगी गड हा पाहण्यासाठी आलेलो आहे. पाहू शकतो खूपच सुंदर आहे. मंदिर आहे इथं सप्तशृंगी मातेचं अर्धशक्तिपीठ इथे आहे. चला आपण आता हा गड पाहू. या ठिकाणी एक प्राचीन मंदिर आहे ते पाहू. तसेच आपणाला समोर हा पाहायला भेटत आहे मार्कंड्या आणि तो धोडप. ह्याच्या मागच्या साईडला रवळेजवळा ही दुर्गजोडी आहे. महाराष्ट्रात शक्तीची 3.5 पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहूरची महाकाली आणि वणीची सप्तशृंगी देवी हे एक अर्धपीठ मानले जाते. सप्तशृंगी म्हणजे 7 शिखरांचा पर्वत. या 7 शिखरांवर ब्रह्मामानी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा या सप्तमातृकांचा वास असल्याचे मानले जाते. या ठिकाणी एक कुंड पाहायला भेटते. हा एक तलाव आहे पावसाळी, तो एक आहे आणि वरती एक मंदिर आहे प्राचीन इथं, तेही पाहू. सप्तशृंगी गडावरचं आपल्याला सर्व असं एका ठिकाणावरून पाहायला भेटते. या ठिकाणी एक कुंड पाहायला भेटतो. हा एक असा या ठिकाणी 12 पाहू शकतो. 12 आहे तलाव. अतिप्राचीन गडावर असणारे हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. सोमेश्वर खाली जाऊ. गडावर असणारे हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. आपण सप्तशृंगी गडावर आल्यानंतर हे देवीच्या मंदिराकडे जाताना डाव्या हाताला सरळ लास्टला यायचं आहे. त्या ठिकाणी हे मंदिर आहे आणि अजून एक मंदिर समोर आहे. या तलावाला लागून आहे. अर्धनारी नटेश्वर मंदिर सप्तशृंगी गडावर आहे. नांदुरी गावातून गड किल्ल्यावर जाताना या ठिकाणी आपण अशा या पाहू शकतो. असं वाईट आहे असे गोळे.